वरिष्ठ कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर तीखा हमला किया है। उन्होंने कहा कि 6 महीनों से आरोग्य सेवाओं के भुगतान नहीं हुए हैं। संजय गांधी निराधार योजना समेत कई योजनाओं के पैसे अटके हैं। उन्होंने सरकार पर भ्रष्टाचार और जनता को गुमराह कर चुनावी लाभ उठाने का आरोप लगाया है। वडेट्टीवार नागपुर में बोल रहे थे। काल मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मी मांडली। 6 महिन्यापासून मनरेगाचे पैसे दिले जात नाही। कालच गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली। मी काल सांगितलं इथपर्यंत भयावह परिस्थिती आहे। 4 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही। किती लोकांचे सांगायचे, अंगणवाडी सेवकांचे पैसे मिळत नाही। कंत्राटदार संप पुकारलाय। प्रत्येक विभागाचे देयके देणं बाकी आहे। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली, मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत। लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल, त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील। हळूहळू आणून यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता, तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील।